नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना स्वीकृती पत्राचे वितरण तसेच 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील बालेवाडी येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमात वन क्लिक प्रणालीद्वारे पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला। राज्य शासनाच्या सर्वांसाठी घरे या ध्येयाशी सुसंगत पद्धतीने विविध योजनांच्या माध्यमातून कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत। यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांचा समावेश आहे। या भव्य उपक्रमामुळे महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे। शासनाचा हा प्रयत्न केवळ निवारा देण्यासाठी नसून एक सुरक्षित, सक्षम आणि समृद्ध जीवन घडवण्यासाठी आहे। याच पार्श्वभूमीवर दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी अक्कलकोट तालुक्यातील करजगी ग्रामपंचायत कार्यालयासमोर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 च्या अंतर्गत 200 लाभार्थ्यांना स्वीकृती पत्राचे वितरण करजगी गावचे विद्यमान सरपंच विवेकानंद उंबर्जे यांच्या हस्ते देण्यात आले। ग्रामपंचायतीतील प्रांगणात लाभार्थ्यांना थेट प्रक्षेपण एलईडी प्रोजेक्टरद्वारे या योजनेची माहिती ग्रामविकास अधिकारी एस कोळे यांनी ग्रामस्थांना दिले। तसेच करजगी गावचे सुपुत्र तथा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कायदा सेल तालुका अक्कलकोट व उपजिल्हाध्यक्ष भाजपा पंचायत राज्य ग्राम विकास विभाग अक्कलकोट ॲडव्होकेट दयानंद उंबर्जे साहेब यांनी मार्गदर्शन केले व आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे ॲडव्होकेट दयानंद उंबर्जे यांच्या शुभहस्ते देण्यात आले। सदरील हा कार्यक्रम अक्कलकोट तालुक्याचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करजगी गावचे सरपंच विवेकानंद उंबर्जे, ॲडव्होकेट दयानंद उंबर्जे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच शबीर पटेल, तालुका विस्तार अधिकारी पीएल कोळी व ग्रामपंचायत अधिकारी एस कोळी यांनी परिश्रम घेतले। यावेळी उपस्थित सर्व करजगी गाव पंचक्रोशातील ग्रामस्थांसाठी व लाभार्थींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती। सदरील या कार्यक्रमास करजगी गाव पंचक्रोशातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।